नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल अप्पे पात्रातली ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी 101% करून पाहणार. कमेंटमध्ये पहिलं सांगणार रेसिपी खूप आवडली बरं का. आणि ज्यावेळेस रेसिपी करणार त्यावेळेस माझं कौतुक करणार. चला मग नेमकी ही रेसिपी कुठली आहे, वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला 5 इतकी बटाटे घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलीत आणि कुकरमध्ये टाकलीत. त्याचबरोबर 1 ग्लासभर इतकं पाणी घातले आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. हा कुकर गॅसवरती नेऊन ठेवला आहे म्हणजे बटाटी आपली उकडली जाते. तोपर्यंत इथं बघा खाली एक भांडं घेतलं आहे आणि चाळण ठेवलं आहे. 2 कप इतकं बेसनचं पीठ घेतलं आहे. बेसनचं पीठ चाळून घेऊयात आपण बरं का, कारण ह्याच्यामध्ये गुठळ्या बऱ्याच आहेत का नाही म्हणून. वर मिक्सरने असं फिरून घ्यायचं, लगेच हे पीठ असं चाळलं जातं बघा. आणि मस्त प्रकारे नाही तर आपलं हे बेसन चाळून झालेलं आहे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल, छान कुरकुरीतपणा येतो. आता याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, अर्धा चमच इतकं, पाव चमच इतकी हळद आणि हे एकदा मिसळून घेऊयात. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक सैलसर असं आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे. अगदी जास्त पाणी घालून पातळ करायचं नाही बरं का, जरा थिक जरा जाडसर असंच करायचं आहे बरं का. आपण बेसनपोळी वगैरे करण्यासाठी बेसनचं मिश्रण कसं जरा घट्टच ठेवतो बघा, अगदी तसं ठेवायचं आहे. तुम्हाला बघा नेमकी आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आता बघा जिकडे तिकडे पाऊस भरभरून पडायला लागला आहे. आणि पाऊस म्हणलं की सगळ्यांना काय आठवतं, तरी गरम गरम खायला हवं असतं. भजी नाही तर वडापाव, पण वडापाव म्हणलं की फार तेलकट होतो. पण आज अशी आपण पद्धत पाहणार आहोत जे की तुमचा वडापाव हा तेलकट होणार नाही. फक्त 4 चमचे तेलामध्ये ताटलीभर वडे तळून होतात बरं का. आणि एका वेळेस भरपूर असे वडे तयार होतात. एकदम नवीन पद्धत आहे. आता बघा असं घट्ट मिश्रण केलं आहे. 1 कप पाणी घेतलं होतं, त्यातलं पाव कप पाणी उरलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. तोपर्यंत इथं आपण एक वाटण करूया. त्याच्यासाठी भरपूर असा लसूण, 4 ते 5 इतक्या हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा, पाणी न घालता ह्याचा ठेचा असा करून घेतला आहे बघा. आता चला आपण हा ठेचा जरा परतून घेऊयात, म्हणजे त्याला फोडणी देऊयात. त्याच्यासाठी गॅसवरती कढई ठेवले, 1 पळी तेल घातलंय, अर्धा चमच मोहरी, अर्धा चमच जिरे, काही कढीपत्त्याची पानं, आपण जो मिक्सरला केलेला ठेचा होता का नाही तो घालून घेऊयात. इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बरं का. पण वडापाव म्हणलं की थोडंसं तिखटपणा यायला हवा, म्हणून ज्या काळ्या मिरच्या वापरल्या त्या तिखट होत्या बरं का. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी अधिक करू शकता. मग ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलं आहे आणि पाव चमच इतकी हळद घातली. ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे बरं का, 1 2 ते 3 मिनटं. म्हणजे हिरवी मिरची, अद्रक, लसूण ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला, चांगलं ह्याच्यातलं तेल सुटूसपर्यंत. बघा अगदी चांगल्या प्रकारे इथं हे मी भाजून घेतले, असं तेल ह्याच्यातलं सुटेसपर्यंत. वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथं आपला ठेचा तयार झाला बरं का. हा पण मसाल्यामध्ये घालणार आहोत. आता जरा हा बाजूला ठेवूयात थंड होण्यासाठी. तोपर्यंत बघा आपण जी बटाटे उकडण्यासाठी कुकरमध्ये ठेवली होती तर 3 शिट्ट्या काढल्यानंतर बटाटे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. आता या भांड्यामध्ये इथं मी काढून घेतली होती, थंड झालेत. बटाटे थंड झाल्यानंतर ह्याच्यावरची आपण सालं काढून घेऊयात. सर्व बटाट्याच्यावरची सालं काढून झालीत. आता बटाटा आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही हाताने कुस्करून घेऊ शकता किंवा सुरीने अशा प्रकारे जरी कापून घेतला तरीसुद्धा चालेल बरं का. बटाटा चांगल्या प्रकारे शिजल्यामुळे लगेच तो चिरला जातो किंवा मॅशसुद्धा होतं बरं का. अगदीच जास्त मॅश करून घ्यायचं नाही, जशी पावभाजी वगैरे मॅश करतो तसं करून घ्यायचं नाही बरं का. कारण बटाट्याचे थोडे छोटे मोठे तुकडे राहिले तर वडापावमध्ये खायला मजा येते बघा. त्यामुळे सर्व बटाटा इथं आपला हा कुस्करून झाला आहे बघा चांगल्या प्रकारे अगदी. आणि आता आपण जो ठेचा चांगल्या प्रकारे परतून घेतला होता तो ह्याच्यामध्ये घालूयात. थोडं थोडं करून घालायचं बरं का. आता काही इथं मी जास्तीचा ठेचा केलेला नाही बरं का, थोडाच केला आहे म्हणून इथं मी संपूर्ण घालते. म्हणजे बटाट्याच्या मानाने जो ठेचा केला आहे तो अगदी बरोबर आहे. पण तुम्ही ठेचा असा जास्त प्रमाणामध्ये करून डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी 15 दिवस हा ठेचा खराब होत नाहीत. पाहिजेत त्यावेळेस बटाटे उकडून त्याच्यामध्ये हा मसाला घालून मिसळून घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला असा ठेचा करावा लागणार नाही म्हणून संपूर्ण इथं ठेचा वापरला आहे बघा. चव छान येते की नाही म्हणून. आणि सर्व इथं आता मिसळून घेऊयात आपण. ते म्हणजे हाताने मिसळायचं आहे, म्हणजे छान बटाट्याला मसाले लागतात. आता वरून पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि चवीनुसार 1 अर्धा चमच इतकं मीठ घालूयात. आता सर्व हाताने मिसळून घ्यायचं आहे बघा. आता बरेच जण काय करतात माहिती आहे का, फोडणी म्हणजेच की आपण जो ठेचा परतून घेतला तिथंच ही कुस्करलेली बटाटे घालून मिसळून घेतात. अगदी तसं केलात तरीसुद्धा चालेल. आता बघा सर्व छान एकत्रित झालं आहे मस्त. इथं आपलं हे बटाटवडे करण्यासाठीचं मिश्रण बटाट्याचं आपलं तयार झालं आहे. थोडंसं मिश्रण हे चाकून बघू शकता, म्हणजे मिठाचा अंदाज लागेल तुम्हाला कमी अधिक. अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळात तरीसुद्धा चालेल, छान चव येते. आता काय ह्याचे वडे करून घ्यायचे आहेत. वडे आपल्याला लहान छोटे छोटे करून घ्यायचे आहेत. कारण आज आपण वडे जे तळणार आहोत ते अप्पे पात्रामध्ये तळणार आहोत.
त्याच्यामुळे अप्पेपत्राचा जेवढा साचा जो असतो ना त्याच्यामध्ये बसतील असेच तुम्हाला वडे करून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे इथे मी छोटे छोटे 12 इतके वडे करून घेतलेत बघा. जर तुम्हाला कढईमध्ये वडे तळायचे असतील मग मोठे मोठे नेहमी आपण वडे करतो तसे करून घेऊ शकता. आता बघा जे बेसनचं मिश्रण होतं अगोदर करून ठेवायचं, भिजलं ना चांगल्या प्रकारे ना वडे होतात आपले म्हणून. आता याच्यामध्ये ना अर्धा चमच इतका ओवा हातावरती चोळून घातला आहे आणि थोडासा चुटकीभर इतका बघा खाण्याचा सोडा घातला आहे बरं का, आणि चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात. सोडा न घालता सुद्धा करू शकता, पण जरा अशी ना ही भजी दाटल्यासारखी होतात, त्याच्यामुळे जरा मी सोडा घालून चांगल्या प्रकारे फेटून घेतले बघा. आता तुम्ही ह्या बेसनच्या मिश्रणामध्ये तेलसुद्धा घालू शकता, पण आज आपण कमीत कमी तेलाचा वापर करणार आहे म्हणून इथं मी घातलेला नाही. आता गॅसवरती अप्पेपात्र गरम व्हायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. अगदी थोडं थोडं तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघा, आणि सगळीकडे असं पसरून घ्यायचं आहे. आता हे तेल गरम झालं का नाही सुरुवातीला मी पाहिलं आणि नंतर काय केलं, जो आपले वडे केले होते ना आपण गोळे जे बटाट्याचे केले होते ना ते ह्या बेसनच्या मिश्रणामध्ये घालायचे आणि चमच्याने उचलून ह्या अप्पेपात्रामध्ये सोडायचे. बस इतकंच तुम्हाला करायचं आहे. आता जरा इथं वडा मोठा वाटतोय म्हणून इथं मी जरा लहानच आकाराचे बघा हे वडे करून घेतले. वडा बेसनच्या मिश्रणामध्ये घालायचा, चांगल्या प्रकारे असं घोळून घ्यायचा आणि मग अप्पेपात्रामध्ये सोडायचं. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये इथं दाखवते त्याप्रमाणे अजिबात हाताला हे वगैरे लागत नाही आणि एकदम सोपी पद्धत वाटते असं चमच्याने सोडायला. बघा हाताने सोडलं ना तर बेसनचं मिश्रण आपल्या हातालाच खूप चिटकतं, त्याच्यामुळे असं ना चमच्यानेच सोडून घ्यायचं बघा. पहिल्यांदा ना अप्पेपत्राच्या बाहेरच्या बाजूने सोडायचं, कारण आतमध्ये ना तेल हे खूप गरम झालेलं असतं, कारण गॅसची आस्ती तर जास्त लागते की नाही म्हणून. सर्व वडे हे सोडून झालेत बघा. वरून तुम्हाला वाटलंच तर हलकं थोडंसं असं बेसनचं मिश्रण घालू शकता, पण घालण्याची काहीच गरज नाही बघा, कारण बेसनच्या मिश्रणाचा एक थर आहे बघा ह्या वड्यांवरती, त्यामुळे वरनं घालायची गरज नाही. आता बघा साधारण 1 मिनिटभर झालं ना तर बाहेरल्या बाजू आता आपण ह्या अशा पलटी करून घेणार आहोत. सुरुवातीला जे घातले होते ना पहिल्यांदा ते इथं असा अगोदर पलटी करून घ्यायचे. आतल्या बाजूला सुद्धा गॅसची आग जास्त लागते, त्याच्यामुळे आतल्या बाजूचे सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. आणि वाव बघू शकता वडे एकदम मस्त असे होतात. आता तुम्ही म्हणाल तेलामध्ये तळलेले वडे आणि ह्यामध्ये फरक आहे, बिलकुलसुद्धा नाही. चवीत 1% फरक पडत नाही. जसे आपण वडे तळत असताना घरभर सुगंध सुटतो का नाही, अगदी तसाच सुगंध घरभर सुटलेला आहे बघा. शिवाय आपण वडापाव तळायचं म्हटलं की खूप तेल असं लागतं. शिवाय बरेच जण बघा तेलकट खात नाहीत, मग त्याच्यामुळे वडापावसुद्धा खात नाहीत, किंवा आपण वडे तळल्यानंतर बरंच असं तेल राहतं, त्याचं काय करायचं आपल्याला मेन समजत नसतं. सगळ्यात मोठा हा प्रश्न. त्याच्यामुळे तुम्ही अप्पेपात्रात हे असे मिनी वडे करू शकता. आता बघा इथं मी चांगले अलटी पलटी करून मस्त रंग येऊसपर्यंत हे वडे तळत आहे. अगदी तुम्हाला कमी रंगाचे वडे आवडत असेल तसे भाजून काढलात तरी चालेल, पण मला हलके असे खरपूस वडे भाजलेले आवडतात म्हणून मी हलके सोनेरी रंग येऊसपर्यंत भाजते. बाहेरल्या बाजूचे आहेत ना त्या आतल्या बाजूला टाकते आणि भाजून घेते. नंतर जरासुद्धा तेल वापरलं नाही तरीसुद्धा बघा आपले वडे छान तळून झालेत. ही झाली पहिली पद्धत. तुम्हाला आणखीन एक पद्धत दुसरी सांगते, ते म्हणजे काय माहिती आहे का, अप्पेपात्रामध्ये बेसनचं मिश्रण घालायचं, त्याचबरोबर आपला मध्ये वडा घालायचा आणि वरून बेसनचं मिश्रण घालायचं. म्हणजे तुम्हाला जी कुठली पद्धत वाटेल त्या पद्धतीत करू शकता. जर चमच्याने वडा तुम्हाला अप्पेपात्रामध्ये सोडायला अवघड वाटत असेल मग बेसनचं मिश्रण सोडा. बघा आता इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. आणि काय, हे आपण केलेले वडे असे मध्यभागी ठेवायचे आणि जरा दाबून घ्यायचं, म्हणजे कसं बेसनचं मिश्रण आहे ना ते हलकं थोडंसं वर येतं बघा, आणि वरल्या बाजूने आपल्याला पुन्हा बेसनचं मिश्रण सोडून द्यायचं आहे. बस इतकं करायला सोपं आहे बघा. खाली गॅस हा बारीक ठेवायचा बरं का, नाहीतर खाली बाजूनं चांगली जास्तच भाजेल म्हणून. एकदम मंद आचेवरती गॅस हा ठेवून घ्यायचा. आता खाली इथं सुरुवातीला मी तेल घातलं नव्हतं, असं तर आपला अप्पेपात्र हे नॉनस्टिक आहे त्यामुळे सहज हे वडे बाहेर निघणार. शिवाय ह्याच्या अगोदरचे आपण जे वडे केले का नाही त्याच्यासाठी थोडं तर तेल वापरलं होतं, त्याच्यामुळे का नाही सुरुवातीला तेल घातलं नाही. आता थोडं थोडं कडेने मी तेल सोडते बरं का, म्हणजे ते चांगल्या प्रकारे भाजले जातील. बस. आणि आता आपण काय थोडेसे भाजल्यासारखे वाटले की हे पलटी करून घेऊयात. बघा बघून तुम्हाला समजत असतील, वाव हे करायला किती वडे सोपे आहेत बघा. आणि आता तेलकट न खाणारे सुद्धा हे वडे खातील. करायला देखील सोपे आहेत, बिलकुलसुद्धा तेलकट होत नाही आणि अवघड ह्याच्यामध्ये काहीच नाही. बरेच जण बघा कट वडा वगैरे करतात, त्याच्यामध्ये हे छोटे छोटे वडे केले ना तर अतिउत्तमच. किंवा बरेच जणांनी जेवणासोबत तोंडी लावायला वडा हवा असतो, मग तुम्ही असे पटापट अप्पेपात्रामध्ये वडे करू शकता. अगदी एका वेळेस 12 इतके हे अप्पेपात्रामधले आपले वडे होतात बघा. दोन्ही पद्धतीमध्ये केले. सुरुवातीला ही पद्धत तुम्हाला दाखवलेली, जे की आपण चमच्याने वडा उचलून अप्पेपात्रामध्ये सोडला होता. तेलकट होत नाही बघा, मी हातावरती तुम्हाला दाबून दाखवते. इतर वेळेस आपण तेलामध्ये तळून घेतो ते खूप वडे असे तेलकट होतात.
आणि ही दुसरी पद्धत बघा, अगदी दोन्ही पद्धती छान आहेत, दिसायला मस्त वडे दिसतात, चवीला देखील छान लागतात बघा. तुम्हाला सांगितलं होतं का नाही तुम्ही माझं कौतुक करणार, कारण अगदी फक्त आपण 4 चमचे तेलामध्ये इतके सगळे हे वडे तळून घेतलेत बघा. बसतो काय विश्वास तुम्हाला? नाही. आता जर तुम्हाला ह्याच्यासोबत लाल सुकी चटणी करायची असेल तर सेम बेसनचं मिश्रण हप्पीपत्रामध्ये थोड्या तेलामध्ये तळून घ्यायचं आणि मग तुम्ही त्याची चटणी करू शकता. आता इथं तर मी सध्या केली नाही बरं का. आणि मस्त खाण्यासाठी इथं आपला हा वडापाव तयार झाला. चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.